तर मंडळी ही इथे आता आपले मजार दिसते इथे दर्गासारखी. तर ही काय माहिती नाही नक्की आधीपासून आहे किंवा आत्ताची आहे किंवा, कारण की आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जे काही आपले दुर्ग आहेत, जे पण किल्ले आहेत, तिथे काय प्रकार चालू आहे. पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग दिसते इथे आपल्याला. साधारणतः 500 ते 550 पायऱ्या आपण चालू आहे, वरती आलोय. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये. आणि आता आपण आलेलो होते म्हणजे मगाच्या व्हिडिओमध्ये जर पाठची तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये आपण होतो नाशिकमधील सिन्नर या प्रांतामध्ये. आणि त्यात आपण पाहिलं होतं तो म्हणजे किल्ले आड. आणि आता आपण आलो होतो म्हणजे किल्ले डुबेरगड. डुबेरगडचा इतिहास आणि डुबेरगडची ही माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. किल्ल्यावरती बहुतेक अशा वास्तू बघायला तर नाही भेटणार आपल्याला, परंतु जेवढ्या काही दिसतील तेवढा बघण्याचा प्रयत्न करूया. मंडळी, गडाच्या खालपर्यंत असं कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्टचं वाहन तरी येत नाही. रिक्षा किंवा टमटम किंवा बस, एस टी वगैरे. त्यामुळे जर स्वतःचं पब्लिक प्रायव्हेट व्हेकल असेल, कार वगैरे किंवा एखादी बाईक वगैरे, तर आपण खाली थांबवू शकतो. आणि त्याच्यानंतर पुढे थोडे ट्रेल करून या अशा पायऱ्या लागतात. पायऱ्या चढत 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 साधारण 10-15 मिनटात आपण किल्ल्यावरती पोचू. किल्ले डुबेरगड. आणि ह्या किल्ल्याच्या पायथ्याशीच मंडळी थोरले पेशवे बाजीराव यांची जन्मस्थळ आहे. तिथे त्यांचा जन्म झालेला. तर तो वाडासुद्धा आहे. तो वाडासुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर हे रेलिंग बघू शकता, तर खूप जुने आहेत, बरेच वर्ष आधी लावले असणार, कारण ते गंजले पण आहेत आणि बऱ्यापैकी खंगले पण आहेत, अक्षरशः तुटले पण आहेत. आणि ही पायवाट आता केलेली आहे, त्यामुळे एवढं पण काय जास्त असं चढ वगैरे नाही आहे. चालत राहायचं आहे फक्त. मध्ये मध्ये काय पायऱ्या आहेत ते चढायचे आहेत. पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग दिसते इथे आपल्याला. इथे खाऊचं सामान शुभम दादा वरती चढवतात आहेत. असं 15-20 मिनिटाच्या ट्रॅकला पण काही जण दमतात असे थोडे थोडे, पण चालायचं ठीक आहे. त्यासाठी असं जरा हाड असेल बारीक बिरीक तर आपलं चालून जातं. हे हाड पटापट जातं. ह्या समजत बचकतं थोडंसं, पण चालून जातं. काय नाही मंडळी, पायऱ्या आहेत त्यामुळे एवढं काहीच नाही टेन्शन. आणि वरतून तर तुम्हाला दाखवीनच. सध्या इथे असं पूर्ण शेती वगैरे आपल्याला दिसते. ते सोलारचे सगळे प्लांट लावलेत. तर सोलारवरती आजूबाजूला नक्की काय ह्याचं कुठेची वीज दिली जाते ते काय माहिती नाही. ते पब्लिक येते आपली. इथे हाडाचे ट्रॅकर पण आलेले आहेत. या प्रकारे आपले धनश्री ताई छोट्या आलेले आहेत, आकाश भाऊ आलेले आहेत, कमलदादा आलेले आहेत, संदेश भाऊ आलेले आहेत. मंडळी, साधारणतः 500 ते 550 पायऱ्या आपण चालू आहे, वरती आलोय. आणि वरती आल्यानंतर मायरान लागतं पठार. रावळ्या जावळ्या हे नाशिकमधले तिथे दिसतात. आणि सप्तशृंगीगड, त्याला आपल्याला वणी ही देवी आहे, वसली आहे. तो वणीचा डोंगर पण आपल्याला वरतून दिसतो. जर विजिबिलिटी असेल, जर धुकं जास्त नसेल आणि कमी असेल, तर आपल्याला ते रावळ्या जावळ्या किल्ले, वणीची सप्तशृंगीची देवी ही आपल्याला दिसेल. पण वणीला आता आपण सध्या जाणार नाही आहे, परंतु वणीची जी सप्तशृंगी देवी आहे, जी माता आहे, त्याचं हुबेहूब प्रतिकृती आपण बोलू शकतो की डुबेरगडावरती आपल्याला पाहायला भेटतं. हे मंदिर तुम्ही पाहत असाल, तर हे मंदिर तुम्ही पाहत असाल, ह्या मंदिरामध्ये आपल्याला वणीची सप्तशृंगी देवी आणि एक तांदळा आपल्याला दिसतो. तांदळा म्हणजे तेव्हाचं एखादा दगड किंवा पाषाण आपल्याला इथे बघता येईल. आता आपण थेट मंदिरात जाऊया. बाकी किल्ल्यावरती अवशेष असे सध्याच्या परिस्थितीत काय नाही आहे, परंतु किल्ल्याच्या पायथ्याशी
मगाशीच सांगितल्याप्रमाणे पेशवे बाजीराव थोरले यांचं जन्मस्थळ आहे, त्यांचा वाडा आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व काय आहे हे आपण समजू शकतो. हे होतं मंदिर आणि ही सगळी पब्लिक आम्ही चाललेलो आहे. ते म्हणजे इथे एक छोटंसं काय म्हणतात ना, आधी जुनं हल्लीच बांधलं आहे, म्हणजे 20-30 वर्ष आधीचं किंवा 10 वर्ष आधीचं असेल. एक सिमेंटची इमारत आहे. तर वाचनात आलं आहे की इथे कुठेतरी पाण्याचं टाकं पण येतं, ते बघू. आणि बाकी इतर असं काही आपल्याला इथे गडावरती तर दिसत नाही. तर बघू आता आपण वरती. हे काय केलं आहे जिम सारखं, ते कोण येणार आहे वरती? जे काही कुठेही काहीचही इथे काही वास्तू आहे, ही अशी काहीतरी खंडरसारखी वास्तू करून ठेवली आहे. तर काय अर्थ आहे काय कळत नाही की कशासाठी वापरलेली. आणि हे तर नवीन आहे. आणि ही इथे बघू शकता समाधी आहे, ही पण बहुतेक तरी समाधी आहे. हे जे जुने अवशेष आहे ते वास्तूचे अवशेष आहे. एखादी समाधी वगैरे असू शकते बोलतोय कारण की याच्यावरती पावलाचे ठसे वगैरे पण नाही, त्यामुळे असू शकते. तर मंडळी पाण्याचं टाकं बघायचं होतं, परंतु तिकडे मंदिर आहे, तिकडे ती सिमेंटची बांधकाम पोरं सगळी तिकडे गेलेत. आणि इकडे काहीतरी पत्र्याच्या शेडमध्ये दिसते, ते बघायला चाललंय. बहुतेक तरी इथे पण आहे ना पादुकाचं स्ट्रक्चर आहे. वरतून तरी मी बघितलं तर ऑलरेडी मला चष्मा आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे नक्की काय ते मला पण नाही माहिती. आता तिकडेच गेल्यावरच कळेल आपल्याला. हा इथे पादुकाच आहे, हे बघा दाखवतो मी. ही पादुका आहेत, या पादुका आपल्याला इथे बघायला मिळतात. ही समाधीच आहे ही पण. आपण परत पुढे जाऊ. तर मंडळी ही इथे आता आपले मजार दिसते इथे दर्गासारखी. तर ही काय माहिती नाही नक्की आधीपासून आहे किंवा आत्ताची आहे किंवा, कारण की आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जे काही आपले दुर्ग आहेत, जे पण किल्ले आहेत, तिथे काय प्रकार चालू आहे. परंतु इथे आपल्याला या डुबेरगडावरती, डुबरवाडीतून आपण वरती आलो आणि या डुबेरगडावरती आपल्याला सप्तशृंगी मातेचं मंदिर तर दिसतंच, परंतु सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या बरोबर बॅक साईडला पाठी आपल्याला ही मजार दिसते. तर हा एक छोटासा दर्गा आहे. आता बघू इतिहासामध्ये माहिती भेटली तर नक्कीच कळवी. बाकी हा असा काहीसा बांधलेला चौकोनी भाग आहे आणि त्याच्या मधोमध ही मजार आहे, त्याच्यावरती काही चादरी चढवलेल्या आहेत. म्हणजे ती मजार बघितली आपण आता आणि तिथूनच आपण पुढे आलो होता. तर आपल्याला इथे मोठ्याच्या मोठं एक तलावासारखं पण टाकच आहे दिसतं इथे आपल्याला. पाणी अजून पण आहे. मे महिन्यात तर नसणारच पाणी, कारण की आताच ह्याची पातळी खूप खाली गेली. मोठ्या प्रमाणात बेडकं आहेत आतमध्ये त्याच्यात. जसं आम्ही आलो तसं पटापट त्याने आतमध्ये पाण्यात उड्या मारल्यात. अवशेष रूपात आपल्याला भरपूर काय काय बघायला मिळतं, फक्त ते नीट लक्ष पाहिजे आपलं. इथे पण आपल्याला हे बघू शकतो ते बेडकं आहेत. हे बघा बेडकं पकडला म्हणजे किल्ले डुबेरगडाच्या पायथ्याशी आलेलो आहेत आणि इथे एक मंदिर आहे पायथ्याशी आणि इथे आपल्या गाड्या उभ्या आहेत. एक ही
ओमनी आहे आणि पाठी एक काय म्हणतात त्याला जीप आहे एक. तर आता आम्ही चाललो ते म्हणजे पेशवे थोरले पेशवे यांची जन्मस्थान बघायला. तर ती व्हिडिओ नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. भेटूया त्या व्हिडिओमध्ये त्या फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.